नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज एक खूप छान गार्डन आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपला परिचय द्या. मी सौ अंजली जीवनदास इंगळे, राहणार शाहूनगर. ओके. तर आता मी आपलं गार्डन पूर्ण पाहिलंय, मला तर खूप आवडलं. तुमच्या गार्डन बद्दल मला पूर्णपणे माहिती द्या. काय काय झाडं आहेत आपल्याकडे, तुम्ही किती दिवसापासून हे लावलेलं आहे याच्याबद्दल माहिती द्या. भैया, माझ्याकडे जवळपास 7 वर्ष झाले मी इथे राहते आणि जवळपास माझ्याकडे इंडोर आउटडोर सगळ्याच प्रकारची झाडे, कॅक्टस आहे, परत आयुर्वेदिक 2-4 झाडं आहेत माझ्याकडे. जसं इन्सुलिन आहे, परत याचं झाड आहे, आयुर्वेदिकच आहे ते. मनी प्लांटची मला खूप आवड आहे. मनी प्लांट भरपूर प्रकारचे आहेत माझ्याकडे. बेल आहे, आयुर्वेदिकमध्येच येतं बेल पण. त्यामुळे तुळस आहे. तुळस तर सकाळी सकाळी तिचं छान दर्शन होतं आणि हिरवं डोळ्यांना छान वाटावं म्हणून मी म्हणजे फ्रंट एरियाला जास्त मी ग्रीन ठेवलं असं सगळं, की बघता क्षणी जसं डोळे असे तृप्त होतात सकाळी सकाळी. आणि जेव्हा मला रिपोर्टिंग करायचं असतं माझ्या झाडांचं, तेव्हा मी मस्त सायलेंट म्युझिक लावते आणि त्यांच्याशी बोलत मस्त त्यांचं रिपोर्टिंग करत बसते आणि छान माझा वेळ जातो यांच्यामध्ये. म्हणजे जे काही मला असं मेंटली थोडंसं वाटलं आपल्याला काहीतरी होते, तर मी मस्त इथे झाडत येते, छानपैकी त्यांच्याशी बोलते आणि छान वेळ घालते माझ्या बागेमध्ये. ओके. मग हे जे आपली झाडं वगैरे आहेत त्यांना औषध पाणी काय काय करता आपण? याला मी फक्त पाणी आणि खतामध्ये म्हटलं तर गांडूळ खत आहे, शेणखत आहे आणि आमच्या नर्सरीमधनं मी ते एक लिक्विड आणलं त्यांना, फक्त टॉनिक म्हणून त्यांना ते देते. अच्छा, छान. तर हे जे वेल दिसतोय मला खूप छान आहे, ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या मला. हा भैया, हा जो वेल आहे मी हा नर्सरीमधनं आणला होता. याचं नाव आहे मॉर्निंग ग्लोरी. ओके. जवळपास याला मी 3 वर्ष झालं लावलंय. लावल्यानंतर मला वाटलं येतं पण, कारण तो सुकला होता, पण परत 15 दिवसांनी बघितलं छान हिरवी पानं दिसायला लागले. अगदी इथे आला तेव्हा त्याला 2-3 फुलं आले. मग आता 2nd फ्लोअर पर्यंत छान गेलाय आणि इतकी सुंदर ते फुलं दिसतात ना, पर्पल कलरचे. येणारी जाणारी सगळे म्हणतात वा किती छान दिसतो हा वेल तुमचा, असं कौतुक करतात खूप. हे 3 वर्षाचं आहे म्हणाले का आपण? हो. ओके, खूप छान. आणि मी अगदी वरपर्यंत जाऊन बघितलं आहे, खूप फुलं वगैरे आलेले आहेत आणि ते प्रसन्न वाटतं. येणारे जाणारे म्हणजे बघतात ना रोडवरनं जाणारे, ते म्हणतात किती सुंदर दिसतंय, ते घर असं फुलून येत आहे. त्यामुळे असं आहे. मला पहिल्यांदा असं लांबणं पाहिलं तर वाटलं की मला प्लास्टिकचे असतील, जवळून पाहिलं तर एकदम ओरिजिनल. मॅडम, मी आता तिकडे म्हणजे आपल्या झाडांचे व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाहिलं, काही ठिकाणी मला वारली पेंटिंग दिसले, मग बॉटल्स वरती पण काही पेंटिंग्स वगैरे दिसले, त्याबद्दल थोडंसं सांगा मला. हा भाई, मला वारली पेंटिंगची थोडी आवड आहे, त्यामुळे मिस्टरांनी ते लाकडाचं फर्निचरचं लाकूड शिल्लक राहिलं होतं, त्यांनी त्याचं छानपैकी करून दिलं. मग त्यावर मी छान वारली पेंटिंग केली. आणि वेस्ट बॉटल मी असे फेकत नाही, कुठली पण थम्सअपची असो पाण्याची असो, मी त्याचं क्रिएटिव्ह काहीतरी असं करते. आणि असं हे जसं मी बॉटल स्टँड केलं असं, किंवा ह्या काचेच्या बॉटल आहे यांना मी असं पेंट केलं आणि त्यात छान मनी प्लांट लावले. असं माझी ही आवड आहे. आणखीन एक म्हणजे मी माझं पारिजातचं जे झाड आहे ते प्राजक्त म्हणून मी त्याचा वाढदिवस करते. प्राजक्त नावाने. हो. अच्छा. मला आवड आहे. जसं आपण माणसांचे करतो म्हटलं ते तर सगळं आपल्याला देतं. आपण काय देतो कुणाला, ते सगळं देतं, फळ फूल सगळं देतं आपल्याला. ऑक्सिजन देतं मेन तर, बरोबर, आपल्याला जिवंत राहण्यासाठी. म्हणून मला असं मनापासून म्हणत होतं की आपण काहीतरी आपल्या झाडाचं वाढदिवस करा. तेव्हा मी हे घर बांधलं, तेव्हा मी त्याचा पाया हे करताना तेव्हा ते झाड पण लावलेलं. मग त्या झाडाचा मी दरवर्षी न चुकता वाढदिवस करते. दरवर्षी अगदी केक आणून छोट्या मुलांना, आणि आमचं परसबागचा एक ग्रुप आहे त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट करते आणि छान सेलिब्रेट करते बर्थडे. ओके. अंदाज आता तुमचं झाडाचे किती बर्थडे सेलिब्रेट केला रिसेंटली वगैरे? 6वा वाढदिवस झाला. 6वा वाढदिवस झाला. ओके. आणि जसं की आपण म्हटलं की परसबाग वगैरे, मग त्यांच्या ग्रुपमध्ये पण आहात का आपण? हो भैया, मी जवळपास सोलापूरमध्ये परसबाग ग्रुप आहे, गार्डन लव्हर्स आहे, माती विराईत आहे, अशा भरपूर ग्रुपमध्ये मी आहे मेंबर म्हणून. ओके. रोज क्लबची पण मी मेंबर आहे. आणि परसबागने एक सन्मान पत्र पण मला दिलेलं आहे. परसबाग सोलापूरची त्यांनी असं सन्मान पत्र दिलेलं आहे. खूप छान. बाग छान आहे म्हणून असं त्यांनी मला सन्मान पत्र दिलं होतं. खूप छान.
फ्लोअर बघतोय मी, तर फ्लोअर वरती मस्त असे मला द्राक्षाचे पानं असल्यासारखे दिसतात. मग हे पण आपलं काही असं सिलेक्ट करून वगैरे आणलंय का? हो भैया, कारण मला ना मुळातच झाडांची आवड असल्यामुळे मी मिस्टरांना म्हटलं होतं की मला फ्लोरिंग मध्ये पण थोडंसं पानांचं किंवा काही असं नेचर रिलेटेड काहीतरी फ्लोरिंग पाहिजे. मग मी अक्कलकोट, MIDC, घोडगी रोड असं बऱ्याच ठिकाणी फिरले. एका ठिकाणी मला हे आवडलं आणि सिलेक्ट केलं आणि बस. छान वाटतं आपल्या गार्डन मध्ये हे. हो
रे ना रे ना तर मित्रांनो, हा वाला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.